हॅलो अरे हाऊस मोठी मोजल्या नोटी सेट नारायण ठोंबऱ्यान सेट प्रभाकर ठोंबऱ्यान आणली जोडी खिलारी ना खिलारी बैलाची या सातारा जिल्ह्यात सौदा केला पुसे गावात जोडी हरणासारखी छान प्रतिस्पर्ध्याला करते गारे अरे हाऊस मोठी मोजल्या नोटी भाई विकू दादान आणली जोडी खिलारी ना खिलारी बैलाची. हॅलो संधी दिल्याबद्दल आभारी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सुप्रसिद्ध शाही बालाराम ठोंबरे यांच्यासाठी. उमेश कदम साहेबांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या कॉम्बॉक्स मध्ये जाऊया जिथे असतील जोडले जातील. सूरज हातमोडे सर थँक्यू. आघाडीची जोडी मैदानामध्ये आहे. खालापूरची रणमशीन शुभम घोडविंदे स्ट्राइक वरती आहे. नॉन स्ट्राइक एंड वरती चैतन्य मालकर. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस ड्राइव्ह केलं ऑन साइडला सिंगल. त्या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती डबल धाव कंप्लीट झाली. एका बाजूला आपण पाहतो जय हनुमान भोकर पडाण त्यांच्या विरोधात मुलगाव टीमचा खेळ पाहिला. शुभम घोडविंदेनं अक्षरशः पहिली रात्र गाजवली. आसरोडीचे सर्व ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. ऑन साइडला फटका इथे मात्र गॅप मोठा परफेक्ट गॅप शोधली बॅटरनं. शुभम बॉलला पाठवलं सीमा पार इथे चौकार आला. 6 धावा दाखलकरती लागल्या गेल्यात. आसरोडीचे गावचे जेवढे ग्रामस्थ असतील त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रत्येक मान्यवरचा शुभ सन्मान या स्पर्धे माध्यमातून केला जातो. आसरोडीकरांची स्पर्धा सचिन दादांनी सांगितलं निलेश भाईंनी सांगितलं संपूर्ण आसरोडी गावाची स्पर्धा त्यामुळे आपणास विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. 6 धावा दाखलकरती पॉवर प्लेचं षटक आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो रितेश आकिवले. परंतु या स्पर्धेमध्ये जिवंत ठेवलं असेल ते आदी पाटील या भोकरवाडा संघाला. 24 कॅरेट खरंच सोनं म्हणून त्याला अगदी संबोधलं जातं. तो भोकरवाडाचा सितारा आदी पाटील 6 मध्ये 9 धावा त्यानं वाचवल्या. टीमची टोटल आपण पाहतोय 6 धावा दाखलकरती लागल्या गेल्यात. वैभवजी ठोंबरे आविष्कार ठोंबरे यांच्या माध्यमातून रितेशसाठी विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. रेफर केलेल्या स्ट्राइक एंड वरती या ठिकाणी बाटा सेफ आहे की नाही शुभम या ठिकाणी चेक केलं जाईल. स्ट्राइक एंड वरती पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या परतलेत की नाही मोठा धक्का असू शकतो ते चेक केलं जाईल. चेक केलं जातं. यस OUT बॅटर आउट शुभम घोडविंदे याला परतावा लागेल. मैदानाच्या बाहेर मोठा धक्का बॅटिंग करणाऱ्या मुलगाव या टीमला. धक्का बसलाय मुलगाव टीमला. समर्थ दरेकर अगदी डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहतोय. हा आम्ही स्टोरी स्टेटस त्यांचे पाहत असतो. 1001 मथुर बैलाचे कट्टर समर्थक त्याचबरोबर चारी कांदी पीठ आसरडीचा छोटा भाग बादल या बादल बैलाचे कट्टर समर्थक म्हणून त्यांना ओळखले जातं. समर्थ दरेकर ऍज अ डीजे ऑपरेटर त्यांना आपण पाहतोय. आजच नवीन खरेदी करता आई टाकेदेव प्रसन्न गोपाल शेठ ठोंबरे जिगर बादल ग्रुप त्यांची नवीन खरेदी पायरला आपण पाहिलं. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती लागली 6 धावफलकावरती धावा 6 लागल्या. 1 विकेट गमावली. पहिल्यावरचा खेळ सुरू. स्पीड अप करा इथून विनंती असेल.
आणि अतिशय चांगली मॅच मैदानामध्ये जी रंगली जातीये. 6 धावा धावफलकावरती शुभम घोडविंदे. खालापूरची रणमशीन मात्र थांबवली गेली आहे. चांगली बॉलिंग आपल्याला आता पाहायला मिळते ती रितेशची. चांगला बॉल पाहायला मिळाला. रितेशचा बॅटरनं लेफ्ट केला होता. आनंद आहे. आनंद आणि चैतन्य मालकर. चैतन्य मालकर नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे. आपले समालोचक मित्र यश मालकर यांच्याकडून 2 षटकार जर या बॅटरनं मारले तर 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या क्षणाकडे स्पर्धा वाटचाल करते. शंतनू पंदेकर या ठिकाणी दाखल होत आहे. त्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करूया. त्यांना देखील विनंती आहे की आपण यावावरती आपलं देखील स्वागत. 6 धावा धावफलकावरती हा वाईड बॉल आहे. 7वी धाव धावफलकावरती पाहायला मिळाली. उपसरपंच वावंडळ अमोलजी कदम, उपसरपंच माजी उपसरपंच निखिलभाई पाटील, चंद्रकांतजी राणे या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं स्वागत करूया. असरोटीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. जोरात मारण्याचा प्रयत्न. पाठीमागच्या बाजूला दिनेश थोडंसं मिस्टेक करतोय परंतु बॅकअप दिला जातो. 1 धाव वाचवण्याचं काम या ओव्हरमध्ये केलं गेलं आणि हा डॉट बॉल पाहायला मिळाला. आज स्कोरिंग मध्ये फार चांगली साथ आम्हाला लाभली. या गावचे सुपुत्र सुजलजी ठोंबरे. GNM म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि अतिशय चांगली साथ त्यांची संपूर्ण 3 रात्रींमध्ये पाहायला मिळाली. हितेशजी भगत अतिशय चांगले, ते देखील फार्मसिस्ट आहेत. त्यांचं देखील मोलाचं योगदान या स्पर्धेमध्ये राहिलंय. साईड स्क्रीनवरती जाऊन आदळणारा पहिला षटकार आलाय फलंदाज आनंदच्या बाडमधून. विभागातील एक सिनियर स्कोरर, त्यांचं देखील मोलाचं योगदान कॉम्बॉक्समध्ये गेल्या 2 रात्रींमध्ये राहिलं. त्यांचं देखील मनापासून आभार. या सगळ्यांचा आपण आभार मानला पाहिजे कारण या सगळ्यांची कॉमेंटेटरला साथ असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबरीनं समर्थ लाईव्ह इव्हेंट अतिशय चांगली या स्पर्धेची क्वालिटी आणि आपल्याला आणि क्लिअरिटी यूट्यूब लाईव्हवरती पाहायला मिळाली. रोशनजी म्हात्रे यांची संपूर्ण टीम आहे आणि आज या टीमला सुदेश सर जे आहेत ते लीड करतायत. त्यांचा आपण मनापासून धन्यवाद व्यक्त केले पाहिजेत. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे, संपलेला आहे आणि धावसंख्या झाली आहे ती 13. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा झाल्यात. रितेशनं चांगली बॉलिंग केली, त्याला एक विकेट मिळाली. 13 धावा झाल्यात. प्रणित पाटील आता गोलंदाजीला आलाय. अरुण पारंगे सर, नरेश म्हात्रे सर, प्रवीण भोजने सर यांचं मनापासून आभार. फार चांगलं अंपायरिंग गेल्या 3 रात्रींमध्ये त्यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. आज कॉम्बॉक्समध्ये या विभागातील एक दर्जेदार समालोचक एनर्जेटिक कॉमेंटेटर यश मालकर, या विभागातील लाडके समालोचक तेजस देशमुख सर आणि अगदी संध्याकाळपासून सुदेश मागावकर काकांचं निवेदन आपल्याला ऐकायला मिळालं. या सगळ्यांचा आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूयात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. मुळगाव संघाची चांगली बॅटिंग आपल्याला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळते. 13 धावा आतापर्यंत लावल्या गेल्यात. 3 षटकांचा महत्त्वाचा सामना आहे. फायनलला कोणता संघ जाणार? गोरठण संघाच्या विरोधामध्ये भोकरपाडा संघ खेळणार की गोरठण संघाच्या विरोधामध्ये मुळगाव संघ खेळणार, हे ठरवणारा सामना मैदानामध्ये सुरू आहे. जोरात मारण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅट वरती नाहीये. पाठीमागच्या बाजूला बॉल चाललाय. 1 धाव मिळतीये. दुसरीचा प्रयत्न होतोय. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. खरं तर गोरठण संघानं पहिली रात्र गाजवली, आज देखील चांगला खेळ केला. कालची रात्र गाजवली ती जो मुळगाव संघ आता फलंदाजी करतोय, शुभम घोडविंदेनं कालची रात्र गाजवली आणि आज तुपगाव संघ चांगला खेळला आणि त्याचबरोबरीनं भोकरपाडा संघ तर आपण म्हणतो ना, हारकर जितने वालों को बाजीकर कहते, बाजीकर सारखा लढला. 5 बॉलमध्ये 3 धावा वाचवल्या आणि सुपर 4 मध्ये ते दाखल झालेत. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. प्रणित पाटीलची चांगली सुरुवात पाहायला मिळते. त्याच्या समोर आहे तो चैतन्य. या वेळेला स्लॉक स्वीप करत असताना बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु धाव मिळणार ती केवळ एकच, कारण निर्धारित ठिकाणी चेंडू जातोय आणि 1 धाव पाहायला मिळते.
खरं तर थोडासा बॅड पॅच मधून जात होता भोकरपाडा संघ. नाईट स्पर्धांमध्ये बऱ्याच ठिकाणी खेळला, सेमीफायनल पर्यंत पोहोचत होते, परंतु ट्रॉफीच्या शर्यतीमध्ये ते पोहोचू शकले नव्हते. 2 महिन्यांचा प्रतीक्षा करावी लागली आणि 2 महिन्यानंतर प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होतंय, कारण किमान एका चषकाचा ते हकदार ठरणार आहेत. सिंगल मिळाली, सिंगलने एकूण धावसंख्या झाली आहे ती 16. 16 धावा. मोठ्या संख्येनं प्रेक्षक अजूनही मैदानामध्ये आहेत, त्या साऱ्यांचं आपण स्वागत करूया. क्रिकेटचे दर्दी आहेत, क्रिकेटचे हे सगळी गर्दी आहे. खरं तर पहाटेची वेळ आहे, पहाटेची भक्तिगीतं आमच्या स्वरा डीजे कडून आता ऐकायला मिळतील. विजयबाई यांचा डीजे सेटअप आहे, त्यांच्या ऑपरेटर करून आता चांगली पहाटेची भावगीतं आपल्याला ऐकायला मिळतील. समर्थ त्या ठिकाणी ॲज अ ऑपरेटर म्हणून आहेत, त्यांच्या माध्यमातून ही सगळी गीतं ऐकायला मिळतील आपल्याला. पायात टखुलात होता बॉल, पायात होता, खोदून काढलाय, एकच धाव. सिंगल घेतली, डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न अति घाई संकटात घेऊन जातीये फलंदाजी करणाऱ्या मुळगाव संघाला आणि दुसरा फलंदाज बाद होतोय. हा देखील रनआउट स्वरूपामध्ये, या अगोदर शुभम देखील रनआउट झाला होता आणि फलंदाज चैतन्य देखील रनआउट स्वरूपामध्ये बाद होतोय. पर्वाबद्दल आपण सांगितलं की पुढील वर्षी 3ऱ्या पर्वामध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी 4 व्हीलर असेल. प्रेक्षकांसाठी जेवढी रात्र ही स्पर्धा असेल तेवढ्या रात्रींमध्ये आसरोटी ग्रामस्थांच्या सहकार्यानं जेवणाची देखील व्यवस्था असेल. फार चांगला फटका हवेत आहे, 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये लँड होतोय. पहिल्या टप्प्यावरती फील्ड केला गेला. खरं तर मागचा सामना जिंकल्यानंतर कमालीचा कॉन्फिडन्स मैदानामध्ये पाहायला मिळतोय. भोकरपाडा संघाच्या खेळाडूंकडून 2 धावा वाचवण्याचं काम केलं. एकूण धावसंख्या झाली आहे ती 19. 19 ऑन बोर्ड. 2 बॅटर बाद झालेले आहेत. खरं तर अजित ठोंबरे, प्रकाश आमचे जाधव जवळचे मित्र हे देखील या मॅचचा आनंद घेतात. मोठ्या संख्येनं पाहुणे या मुख्य मंचावरती आहेत. फुलटॉस बॉल समोर खेळत सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात सोपा झेल टिपला जातोय आणि हा 3रा फलंदाज होतोय बाद. 3 फलंदाज बाद झाले. शांत असं वातावरण आहे. खरं तर पहाटेची वेळ आहे, ब्रह्ममुहूर्ताची ही वेळ आहे आणि मोठ्या संख्येनं प्रेक्षक आहेत. ज्या वेळेला कॉमेंट्री शांत होते ना, एकदम शांत असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. थोडासा हवेमध्ये गारवा देखील जाणवायला सुरुवात झाली आहे आणि अशा चांगल्या वातावरणामध्ये सेमीफायनलचा 2रा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण धावसंख्या झालेली आहे ती 19. बॅटर बाद झालेला आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर 19 धावा आहेत. आनंद बाद झालाय आणि आता मैदानामध्ये दोन्ही न्यू बॅटर आहेत. सर्वेश आणि रुपेश हे 2 बॅटर मैदानामध्ये आहेत. दिनेश ठोंबरे यांचे भाचे सर्वेश मैदानामध्ये आहेत आणि खरं तर मामाच्या गावामध्ये चांगलं खेळावं लागेल. सर्वेशनं जर षटकार हॅट्रिक लगावली तर हरेश ठोंबरे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि सर्वेशच्या प्रत्येक षटकाराला निखिलभाई पाटील यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. खरं तर सगळे एकमेकांचे नातेवाईक आहेत, एकमेकांचे चांगले संबंध आहेत, एकमेकांचा चांगला खेळ बाबा हे प्रत्येकाला वाटते आणि म्हणूनच पारितोषिकांची खैरात. मागच्या मॅचचा हिरो गोलंदाजीला आलाय. काय कम्मालीचं षटक टाकलं होतं आधी पाटील. खरं तर सोनाई 11
सोनाई प्रतिष्ठान तळेगाव रसायने संघाकडून रायगड प्रीमियर लीगमध्ये हा खेळाडू खेळला होता. ओंकार पाटील बारक्या कांबळेच्या संघामध्ये खेळत असताना फार चांगली बॉलिंग आपण आदी पाटीलची RPL मध्ये पाहिली. एक व्यावसायिक खेळाडूंच्या समवेत खेळलेला आहे, त्यामुळे त्याच्या गोलंदाजीमध्ये एक वेगळीच धार आज पाहायला मिळाली. 5 बॉलमध्ये 3 धावा त्यानं वाचवल्या आणि आता चांगली सुरुवात करताना पाहायला मिळाला. 20 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 5 चेंडू शिल्लक आहेत. 1-2 मोठे फटके आले, 30+ रन आले ना तर मजा या मॅचमध्ये पाहायला मिळेल. आणि जर रोखलं गेलं तर धावांचा चेस या मैदानावरती होताना आपण पाहिलेला आहे. जोरात बॅट फिरली आहे, डायरेक्ट हिटचा धोका होता परंतु थ्रो प्रॉपर नाहीये. एकच धाव मिळते. फिल्डिंगचा स्टँडर्ड पाहायला मिळतोय, फिल्डिंगचा दर्जा मैदानामध्ये पाहायला मिळाला. फार चांगली मॅच मैदानामध्ये रंगतेय. सुमित ठोंबरे युवा नेते सुमितजी ठोंबरे यांच्या वतीनं षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे सर्वेच्या. खरं तर सुमितजी ठोंबरे आणि 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सुमित कडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. हा ड्राईव्ह केलाय, बॉल समोर खेळलेत, सिंगल घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. या 2 धावांच्या मदतीने एकूण धावसंख्या झाली आहे ती 23. सुमितजी ठोंबरे युवा नेते आहेत या गावचे आणि त्यांच्या वतीनं देखील एक चांगली स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला टेंभरीच्या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. त्यांना देखील विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती यावं. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. चेंडू हवे ते झेल होण्याची शक्यता. प्रणित चेंडूच्या खाली येतोय. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. कडुलिंबाला मध्ये यंदा मोठ्या संख्येनं नाईट स्पर्धांचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालंय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. एकूण धावसंख्या आहे ती 23. मोठा फटका आला पाहिजे असं सगळं मुळगावच्या समर्थकांना वाटतंय आणि 2 चांगले चेंडू आले पाहिजेत असं भोकरपाड्याच्या समर्थकांना वाटतंय. आदित्यचा वेगवान चेंडू, पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज होतोय बाद. लगातारचा दुसरा धक्का या ओव्हरमध्ये लागतोय परंतु बाटकट आहे. थोडासा संभ्रम होतो आणि बाटकट आहे ते आपल्याला दाखवत असताना सिंगल कंप्लीट झाली आहे. एकेरी धावेने 24 धावा धावफलकावरती होत आहेत. ऑन बोर्ड. नवज्योत पाठारे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकार जर या बॉलवरती आला तर नवज्योत पाठारे यांच्याकडून 500 रुपये. डॉट बॉल आलेला आहे. एकदा गोलंदाजी आवडली असेल ना तर आदित्य पाटील साठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय कमालीचं षटक राहिलंय. या ओव्हर मध्ये देखील त्यांना धावांना रोखलंय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर धावसंख्या आहे ती 24 आणि टार्गेट असेल ते 25. या धावसंख्येचं 25चं टार्गेट असेल. आज या स्पर्धेला आपण पाहतोय रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेशजी वाकडेकर साहेबांची उपस्थिती पाहिली. खालापूर पंचायत समितीचे सभापती कृष्णा शेठ पारंगे साहेबांची उपस्थिती पाहिली. त्याचबरोबरीनं ACP भोर साहेब आले होते. आंतरराष्ट्रीय कामगार नेते, खरं तर या स्पर्धेचे जनक उपसरपंच निलेशजी ठोंबरे साहेब यांचे राजकीय क्षेत्रातील गुरु आदरणीय महेंद्रजी घरत साहेबांची उपस्थिती आज आपण या मुख्य मंचावरती पाहिली. आणि त्याचबरोबरीनं आपल्या विभागातील ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, त्याचबरोबरीनं या विभागातील विविध पक्षांचे नेते या मुख्य मंचावरती आपण मागील 3 रात्रींमध्ये पाहिले आणि एक यशस्वी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळाली. 3 ओव्हर नंतर धावसंख्या झालेली आहे ती
24 शेवटच्या क्षणाकडे स्पर्धा वाटचाल करते. एक दिमागदार असं आयोजन आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आहे, बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरसाठी सायकल आहे, बेस्ट फिल्डरसाठी कूलर आहे, आकर्षक अशा ट्रॉफीज आहेत आणि त्याचबरोबरीनं लकी ड्रॉचं देखील एक विशेष पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहे. आणि थोड्याच वेळामध्ये ही वैयक्तिक पारितोषिक कोणाला मिळणार हे आपल्या समोर येणारच आहे. असरोटीचे सगळे श्रेष्ठ ज्येष्ठ मान्यवर या मुख्य मंचावरती आहेत. त्या सगळ्यांचं आपण स्वागत करूया. असरोटीचे सगळे यंग धुरंधर युवा पिढी सगळी या मुख्य मंचावरती बॅक साईडला बसलेले आहे, त्यांचं स्वागत करूया. असरोटी गाव म्हटलं तर आमचे नेहमीच जवळचे मित्र महेंद्र ठोंबरे देखील या ठिकाणी आज जातीनं हजर आहेत शेवटच्या रात्री, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आणि त्याचबरोबर आमचे वर्गमित्र निलेशजी ठोंबरे यांचे छोटे बंधू नितेश ठोंबरे देखील आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूयात. पुढची मॅच 2 ओव्हरची असेल, याची नोंद सर्वांनी घ्या. शुभम घोडविंदेनं जर मेडन ओव्हर टाकली तर राहुलजी ठोंबरे, सुमितजी ठोंबरे आणि अजयजी भोईर या 3 मित्रांच्या वतीनं 5,000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. 5,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. निलेशभाई ठोंबरे अगदी मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभं राहून त्यांच्या मित्रांच्या समवेत या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं आपण मनपूर्वक आभार मानले पाहिजेत की दरवर्षी त्यांच्या प्रत्येक आयोजनामध्ये आवर्जून आमंत्रण दिलं जातं. जय मल्हार क्रिकेट संघ आसरोटी यांचं आपण मनापासून आभार व्यक्त केले पाहिजेत. सचिनदादा ठोंबरे यांचं मनापासून आपण आभार व्यक्त केले पाहिजेत. 3 ओव्हरमध्ये टार्गेट आहे ते 25 धावसंख्येचं. थोडंसं लवकर खेळा, बॅटर पाठवा, आधी लवकर बॅटर पाठवा, कारण आपल्याला आणखीन एक फायनलची मॅच कव्हर करायची आहे. तदनंतर फायनल 2 ओव्हरची असेल, याची नोंद घ्यावी. फायनल 2 ओव्हरची असेल. नंतर आदित्य पाटील आणि प्रणित पाटील मैदानामध्ये दाखल होत आहेत. नरेश दादा ठोंबरे देखील आहेत मुख्य मंचावरती. आज त्यांचा सुपुत्र फार चांगलं खेळला. काही चुकांमुळे, थोड्या फरकांमुळे जरी हा आसरोटी संघाला सामना गमवावा लागला असला तरी आज चांगलं क्रिकेट आसरोटी संघाच्या वतीनं आज संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. शेवटच्या क्षणाकडे स्पर्धा वाटचाल करते. शेवटचे 7 ओव्हर या स्पर्धेमधील बाकी आहेत. फायनलच्या 4 ओव्हर आणि हे 3 ओव्हरचं सत्र. 18 मध्ये 25चा टार्गेट, 8.33चा आस्किंग रेट गरजेचा आहे. शुभम घोडविंदेनं स्वतः हातामध्ये चेंडू घेतलाय. शुभमच्या मेडन ओव्हरसाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. अजयजी भोईर, राहुलजी ठोंबरे आणि सुमितजी ठोंबरे या तिन्ही मित्रांच्या वतीनं हे पारितोषिक आहे. गोर्टन संघ सुपर 2 मध्ये मेगा फायनलला दाखल झालेला आहे. मॅचला सुरुवात होतीये. स्ट्रायकिंग एंडवरती आहे तो बॅटर प्रणित पाटील. नॉन स्ट्राईक एंडवरती आहे लेफ्ट हँडेड आदित्य. पहिलं षटक घेऊन आलाय तो. खालापूरची रणमशीन खरं तर काल रात्र गाजवली, परंतु आता गोलंदाजीतून आजची रात्र गाजवावी लागणार शुभमला. पहिलाच बॉल शुभमचा. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा थोडासा बाहेर टाकला होता. वाईड बॉलचा इशारा आलाय. अवांतरनं धावसंख्येचं खातं उघडलं जाते. 18 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. 18 बॉलमध्ये 24 धावांची गरज. एक जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगली जाते. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. ड्राईव्ह केले बॉलला, समोर आहे फिल्डर, एकच धाव. 17 मध्ये 23. 17 बॉल आणि 23 धावांची गरज आहे.
चांगलं षटक टाकावं लागणार, विकेट घ्याव्या लागणार. मुळगाव संघाला या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व आव्हान टिकवायचं असेल, फायनलमध्ये प्रवेश नोंदवायचा असेल तर. परंतु दुसऱ्या बाजूनं थोडंसं सोपं आव्हान चेस करत असताना पहिल्याच बॉलवरती बॅटर प्रणित सिंगल घेताना पाहायला मिळाला. भोकरपाडा संघ 2 महिने प्रतीक्षेमध्ये होता नाईट स्पर्धेच्या ट्रॉफीमध्ये आणि अखेर उपसरपंच चषक 2026 असरोटीच्या या स्पर्धेमध्ये त्यांचं स्वप्न पूर्ण होताना पाहायला मिळतंय. परंतु मॅच सोडली की काय, आदित्य पाटील सारख्या एका मोठ्या बॅटरचा झेल या ठिकाणी सोडला जातोय. थोडासा छोटा क्षेत्ररक्षक नाराज आहे स्वतःवरती, डोक्यावरती त्यांना हात लावला. परंतु इथून पुढे चांगलं खेळावं लागेल. सिंगल कंप्लीट केली आहे, दोन्ही बॅटरच्या बॅटमधून एक एक धाव आलेली आहे. 2 बॉल नंतर 3 धावा झालेल्या आहेत आणि आता येणाऱ्या 16 बॉलमध्ये 22 धावसंख्येची गरज आहे. 16 मध्ये 22, शांत असं वातावरण. फटका चांगला आहे, ड्राईव्ह केलंय, एकच धाव मिळतीये. सिंगल डबल्सनं पहिल्या चांगल्या बॉलरला सन्मान देण्याचं काम केलं जातंय. चांगली रणनीती बॅटिंग करणाऱ्या संघाची पाहायला मिळते. सुरुवातीला कोणती रिस्क घेत नाहीयेत, सुरुवातीला कोणताही धोका पत्करत नाहीयेत. एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलतं ठेवतायत, धावा जमा करण्याचा मनसुबा आहे आणि त्यामध्ये आतापर्यंत ते यशस्वी ठरलेत. मेरिटनुसार होता बॉल, बॉलच्या मेरिटनुसार लांबून ओढलाय आणि चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. आदी पाटीलच्या बॅटमधून आलाय पहिला चौकार. आठ धावा धावफलकावरती. चांगला बॉल, अपील देखील पाहिलं. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव येते. 5 चेंडूंचा खेळ संपलाय, 9 धावा धावफलकावरती. टार्गेट 25 आहे, 13 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे. तेरा बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे. चांगली बॅटिंग मैदानामध्ये होते. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये, 2 फिल्डरमध्ये मैदानामध्ये थोडंसं संवाद आपल्याला पाहायला मिळतोय, कारण विकेटच्या शोधामध्ये आहे. विकेट मिळाली तर कदाचित एखादा मोमेंटम या ठिकाणी शिफ्ट होऊ शकतो गोलंदाजी करणाऱ्या मुळगाव संघासाठी. 13 मध्ये 16. पायावरती आदळला, पंचांचं बोट आकाशाकडे. शुभमला मिळते विकेट. पहिला फलंदाज प्रणित पाटील होतोय बाद. च्या विरोधामध्ये आदी पाटील, लेफ्ट हँडेड बॅटर. राऊंड विकेटनं गोलंदाज सज्ज आहे. 12 मध्ये 16 वाचवायचे आहेत. दर्शन मालकरला, चैतन्य मालकरला. पहिला चेंडू डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 11 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. चांगली फाईट मैदानामध्ये पाहायला मिळते.
11 मध्ये 16. एक मोठा फटका मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीम वरचं प्रेशर कमी करू शकतो, धावा आणि चेंडू मधील अंतर कमी करू शकतो आणि चांगले चेंडू जर टाकले गेले, विकेट घेतली गेली तर गोलंदाजी करणाऱ्या संघावरचं दडपण मात्र कमी होणार. स्क्वेअर कट करायचं होतं, क्षेत्ररक्षकाच्या समोर बॉल लँड झाला, बॉल गेला डिक्लेअर मध्ये, सिंगल मिळते. 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. 10 बॉल 15 धावांची गरज आहे. सामना रंगताना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सामना मात्र सहजासहजी जिंकू देणार नाही. मुळगाव संघानं सुरुवातीला दाखवलं, चांगली बॉलिंग मैदानामध्ये त्यांची पाहायला मिळते. शुभमनं सुरुवात चांगली केली आणि आता त्याच्यानंतर चैतन्य मालकर चांगली बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. 10 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 10 चेंडू 15 धावा. खरं तर 4 वाजलेत, आणखीन एक फायनलची मॅच बाकी आहे. उपसरपंच चषकाची ट्रॉफी कुठे जाणार, सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोचली. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला, सिंगल कंप्लीट केली. धावा झाल्या त्या 11. येणारे 9 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये अगदी फाईट पाहायला मिळते, दोन्ही बाजूनं चांगला संघर्ष पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग देखील होतीये, चांगली फिल्डिंग देखील होतीये भोकरपाडा टीमच्या अगेन्स्ट मुळगाव संघाची. आणि धावसंख्येला चेस करत असताना शांत आणि चांगली बॅटिंग देखील पाहायला मिळते. सामना कोण जिंकेल सांगणं फार कठीण आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 9 चेंडू शिल्लक असताना आलाय चौकार. या चौकाराने एकूण धावसंख्या होती ती 15. 10 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 10 धावा. या चौकारानं बरंच काही बदलवलंय भोकरपाडा टीमसाठी. चांगला चौकार पाहायला मिळाला. मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केला जातोय मोठ्या फटक्यांच्या सहाय्यानं. हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, खोलात टाकलेला बॉल, बुंद्यात टाकलेला बॉल. चांगला चेंडू चैतन्य मालकरचा पाहायला मिळाला. धावत संख्या झाली आहे ती 15. 10 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. निर्णायक चेंडू आहे हा. बॉल पाठवलाय, शरीरावरती होता, समोर लॉप केलाय आणि या मॅच मधला हवा काढणारा षटकार आलाय बॅटर आदित्य पाटीलच्या बॅटमधून. रुपेशच्या हातामध्ये आहे. पहिलाच बॉल, बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रू मध्ये फील्ड केलाय, डॉट बॉल पाहायला मिळाला. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. मागचा सामना असाच आपण पाहिला होता. 5 मध्ये 4 वाचवल्या गेल्या होत्या, आदित्य पाटीलनं वाचवल्या होत्या. तो आदित्य पाटील आता नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे आणि आता 5 मध्ये 4 करायचे आहेत त्यांना. पाठीमागच्या बाजूला झेल घ्यायला हवा होता, परंतु झेल मात्र सुटलाय. सिंगल मिळतीये. समीकरणामध्ये बदल. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 3 धावा. चांगली मॅच मैदानामध्ये रंगली जाते.
डॉट बॉल आले तर आणखी रंगत पाहायला मिळणार. सिंगल डबल्सनं सामना सोपा होणार फलंदाजी करणाऱ्या भोकरपाडा टीमसाठी. 4 मध्ये 3. रुपेश चांगली बॉलिंग करत असताना पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती सिंगल. 4 चेंडू शिल्लक आहे. 3 धावांची गरज. भोकरपाडा की मुळगाव, पनवेल की खालापूर असा संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. डॉट बॉल पाहायला मिळाला. मॅच मध्ये मजा. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच. अजूनही कोण जिंकेल याचं भाकीत करणं फार कठीण आहे. मागच्या मॅच मध्ये 5 बॉल मध्ये 3 धावा वाचवल्या गेल्या आणि या मॅच मध्ये 3 बॉल मध्ये 3 धावा देखील वाचवल्या जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष. आदित्य पाटील आहे मैदानामध्ये. लेफ्ट हँडेडच्या वर्सेस लेफ्ट हँडेड असं बॅटल. फिरून खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. आता जे प्रेक्षक बसले होते ना ते आता उठणार, कारण मॅच मध्ये जान ओतली आहे. मॅच मध्ये रंगत निर्माण केली आहे. 2 चेंडू आणि 3 धावेची गरज आहे. सामना अगदी शेवटच्या बॉल पर्यंत जाणार असे संकेत दिसायला लागलेत. जर मोठा फटका आला तर सामना फिनिश आणि कमी धावसंख्येचा चेंडू आला तर लास्ट बॉल पर्यंत क्रिकेटचं थरार, क्रिकेटचं थ्रिलर आपल्याला पाहायला मिळेल. नल बॅटर फिनिश मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 धावांची गरज. आदित्य पाटील की गोलंदाज रुपेश. फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि रितेश आगिवलेनं सांगितलं होतं की सामना आदित्य षटकार मारूनच संपवणार. रितेश सांगून गेला होता आणि तेच करून दाखवलं आदित्य पाटीलनं. सुपरस्टार आदित्य पाटील ठरला या मॅचचा हिरो. आदित्य यायचे आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी. आदित्य, आपणाला विनंती आहे आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी यावं. निखिलभाई पाटील, आपणाला विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचच्या पारितोषिकाचं वितरण करावं. निखिलभाई पाटील मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देतील आणि टॉस साठी या दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय की टॉस साठी या.